उंदीर उंदीर धरायला काय लागतं? मांजराला काय एकाच जरी मांजर एकाच बघतोय उंदराला तसा धरून आणि मला असा पका आणि पुन्हा शिटला एकाची प्रतिज्ञा दारुण जैवी पारधी बांधी हरिणा दैवी बांधुनी रावण येते आणि श्रीरामा मांजरण वाकण कुठे काय न वाघण सिंहण शिकार केले का शिकार वाघूर लावले का वाघूर कुणीच लावलं नसतं त्याच्यात सगळे माझ्याकडे बघायला आणि वाघुरीत पडलेला हरण कसं बांधतो तो शिकारी कसा बांधतो त्याचे पाय त्याचं मुंडक त्याचं ये त्याचं सगळं बांधतो आणि ते बघायला अडकितो तसा राजा रावण पहिले जुने आमचं लग्न झालं तेव्हा हा एक नवर देवाला येऊन घडीच असायची असायची काय ते पद्धत होती ती मग त्या नवरदेवाचं नवीन लग्न झालं त्याच्या बघला फिरवला असायचं ते वादीने बांधलेला आणि ते छोटस याला होतं त्या कामाचं तसं मला ते बघला धारण अडकून शिकाऱ्याने घेऊन तसा रावणाने जैवी चिडी मारा आपणा चिंचात चिडी धरी जाणार दैवी चिंचात रावणा येते आणि सीतेशी शिडीवर एक गलोळीनं मारणारे पाखर आणि एक काय म्हणते त्याला हे लावून लाकडाचं बारक्या बारक्या फोकाचं हाय सगळ्याचा अंदाज कसा काही आणि त्याच्या सापडा पावरा आणि त्या कसा धरून तसा राजा रावण धरून पुढा पुढा मला तुमच्या पुढे रावण हजर आधी रावण आणि पुन्हा आई साहेब ते आराम करून सुट्टी देणार जैवी गळी गिळजे मासा दैवी पुच्छ बांधोनी लंकेशा येथे आणि राघवेशा माझा भरवसा तुम्ही माना मच्छी पकडली का मच्छी काय विषय आलो माझ्या राशीला काय माझ्या राशीला विषय येऊन बसला मासे धरणारे एक असं लांबणीचं जाळ असतं आणि एक असं फेक जाळ असतं गोविंदय माझ्या पद्धतीचं नाही आणि त्या फेक जाळ्यात सापडलेला मासा जसा वडून वडून समुद्रात टाकलं तरी ते मासा पकडतो वडी काय जड असते की बघा लवचिक मग सारखं ते मासा अडकतो ते उडून बाहेर काढतो आणि ते ओढून ओढून आणलं का तसा राजा रावण कुठे बांधील मी याच्याकडे सोला होत्या का सोला होत्या वायर होत काय होत रसी काय नाही एवढा शेपटा बांधतो आणि तसा पाण्यातला मासा एक पाण्याला हेराव दे बघा आम्ही शकवळू पांडवा मिनन शेवी तव शिबरावा ठीक नाही एक ते काय काय गळ 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 मला वाटतं का मी झाडे मला कशी नाव पाठवत नाही त्या गळाला आमिष लावायचं पाण्यात टाकायचं आणि ते पाण्यात मासा नाही धरले असू नका ते पाण्यात मासाने गळ गिळीत त्याला असतं असं वाकडा हो ज्ञानेश्वरी तुम्ही घेऊन आणतात बाबा दुसरा ज्ञानेश्वरी हे आणि मग ते त्याच्या कल्ल्यात अडकत असू आणि ते ओढलं मासा वर सुटत नाही आपल्याला सुद्धा काळानं तसा हुक लावलेला आहे काळानं गळाचा हुक लावलेला आपल्याला सुद्धा किती चरपड करू द्या किती घरात वैतागू द्या माणूस काही अडचणी येऊ द्या पण का सोडीन घरात बायकून अपमान करू द्या पोराने अपमान करू द्या वैतागून जाऊ द्या तरी सुद्धा काळ ज्या दिवशी न्यायचे त्या दिवशीच घडी घडी काळ अजून किती आहे त्या दिवशी नेतात नाही ते चित्र उगताना होते अजून किती दिवस आहे याचं ते म्हणते अजून 6 महिने मग 6 महिने वेटिंग मध्ये जावं लागतं त्याला जैवी
पारद्याचे श्वान आणि न गळा बांधून दैवी आणि रावण सत्य वचना श्रीरामा पुत्र कोणाचं असते? बोक महाराज आपले स्वामी आणि स्वामी जिजा आणि नागोराव यांना काय म्हणायचे? हे वैदाचे कुत्रे आहेत. ते कमीपणात येण्यासाठी नाही, पण ते वैदाचं कुत्र असं असतंय, सावध सापडलं की ते धरल्याशिवाय सोडीत नाही. आणि ही आमच्या भागाचं भूषण, ही जोडी अशी होती, कीर्तनकाराच्या तोंडातून शब्द निघाला आणि परमान तिथं चिटकला की नागोराव महाराजांना स्वामी महाराजांना उचललं समजायचं. त्याला कोणाचं पुत्र म्हणायचं?